नमस्कार मित्रो. मुंबईमध्ये ठाकरे गटाचं गणित बिघडणार अशी परिस्थिती तयार होत आहे, म्हणजे जवळजवळ तयार झाली आहे. कारण काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाली. खरं तर उद्धव ठाकरे साहेबांची सगळी भिस्त ही मराठी मतदारावर होती आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मतदारसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मतदान करत आहेत. जेव्हापासून त्यांनी BJP सोडली तेव्हापासून ते मुस्लिम मतदारावर अवलंबून राहू लागले आणि काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे त्यांना तो फायदा भेटला. खरं तर मागच्या लोकसभेत मुंबईमध्ये 3 खासदार त्यांचे निवडून आले. ज्या ठिकाणी मुस्लिम मतदारसंख्या जास्त आहे तिथून त्यांना 80% असे भरभरून मतं भेटली. त्याच पद्धतीने एकूण त्यांना विधानसभेमध्ये 20 जागा भेटल्या, त्याच्यातल्या 10 जागा ह्या मुंबईच्या होत्या. तेव्हा हा जो फायदा त्यांना भेटला. आणि तसंच दक्षिणमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी मतदान होतं आणि उत्तरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मतदान होत होतं. पण मनसे आल्यामुळे दक्षिण उत्तरचं मतदान सरळ BJPकडे निघून गेलं. आता त्यांची भिस्त मराठी मतदारावर मुस्लिम मतदारावर असल्यामुळे मराठी मतदारामध्ये सुद्धा शिंदे काही प्रमाणात मराठी मतदार खेचतील आणि BJPचा एक वर्ग मराठी जो पक्षाला मानणार आहे तो आहेच. मग उरलेले जे मतदार आहेत ते सगळे ठाकरेकडे जातील आणि मुंबई महाराष्ट्राची असं साथ घातल्यामुळे ते मतदान अगोदरपासनं ठाकरेंना मिळतं आणि ते आत्ताही मिळेल. तेव्हा मग एवढ्या मतदारावर उद्धव आणि राज ठाकरे सत्ता मिळवू शकतील का? कारण त्यांना जे मुस्लिम मतदार मिळणार होतं ते आता मिळणार नाही. कारण मुळात वंचित आणि दलित आघाडी झाल्या, वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे वंचितला जे दलित आणि मुस्लिम मतदान करतात तसं काँग्रेससुद्धा दलित आणि मुस्लिम मतदान करतात. मग हे मतदान एक गठ्ठा काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीकडे जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी ठाकरेला फारसं मतदान मिळणार नाही असा एकंदरीत अंदाज आहे. मग एकट्या मराठी मतदारावर हे तरतील का हे आज तरी सांगणं कठीण आहे आणि तसं वाटत नाही. कारण जर काँग्रेस आणि ठाकरे यांची युती झाली असती, त्याच्यात वंचित आली असती तर एखाद वेळेस सत्तेच्या जवळही पोचले असते. पण आता सगळंच कठीण झालं. कारण ना धड काँग्रेस आणि वंचितला सत्ता मिळू शकेल ना ठाकरे आणि राज ठाकरेंना सत्ता मिळेल. कारण यांचा मतदार हा सीमित झालेला आहे. तेव्हा सीमित मतदार एवढ्या 227 जागामधून सत्ता मिळवण्यासाठी 100च्या वरती ज्या जागा लागतात ते मिळणं कठीण आहे. तेव्हा मित्रहो, हा एक प्रकारे मोठा फटका ठाकरे साहेबांना मिळू शकतो. कारण मुळात जे लोकसभेमधलं गणित होतं आणि जे विधानसभेतलं गणित होतं जे ठाकरेला फायद्याचं झालं ते आता होणार नाही. कारण मुळात मुस्लिम हा कोण निवडून येईल आणि कोण आपल्या बाजूला आहे याच्याकडे बघून एक गठ्ठा मतदान करतो. आणि पूर्वीपासून ते काँग्रेसला मतदान करतात, वंचितलाही मुस्लिम बऱ्यापैकी मतदान करतात. मग हे मतदान सरळ सरळ काँग्रेस आणि वंचितला जाईल. दलित वंचितला चांगल्या पद्धतीने मतदान करतो आणि काँग्रेसही मतदान करतो. मग हे मतदान जर गेल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेकडे कुठलं मतदान राहतं ते फक्त मराठी. त्याच्यात बी शिंदे सेना काही सेल मारते आणि सगळेच पक्ष थोडे थोडे मतदान घेतात. वंचितलाही मराठी मतदार मिळतात, काँग्रेसला मिळतात आणि BJPला मिळतात, पण ते कमी प्रमाणात मिळतात. मुंबई महाराष्ट्राची आणि मुंबईमध्ये मराठी माणसाची जी आज परिस्थिती झाली आहे त्यामुळे जरी ठाकरे ती फारसे बदलू शकत नाही. पूर्वी त्यांनी बदलण्यासाठी काही केलं नाही. सगळा भार त्यांचा बिल्डर्स लॉबीवर होता आणि मग स्वतःपुरते बघणारे हे आता मराठीसारखी फारसं काही करणार नाही. पण त्यांची सत्ता जाणं म्हणजे कुठेतरी मुंबई मराठी माणसापासून लांब जाईल अशा पद्धतीचं वातावरण नेहमी हे निवडणुका आले की ठाकरे गट तयार करतात. पण आता तसं काही तयार केलं तरी शेवटी मराठी मतदार हा फक्त मुंबईमध्ये 35% आहे. त्याच्यात विभागणी झाल्यावर मग यांच्याकडे 20% आला तर एवढ्या 20%वर यांना कितपत यश मिळेल. कारण जो राहिलेला 10 ते 15% मुस्लिम मतदार यांना मिळणारा होता तो आता सरळ काँग्रेस आणि वंचितकडे निघून जाईल. तेव्हा हे सगळंच कठीण आहे. म्हणजे चांगला विचार केला तर
ठाकरे गटाला सुरुवातीलाच अपशकून झालेला आहे. वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार नाही असं म्हणत ही आघाडी झाली आणि हिने ठाकरे साहेबांची मोठ्या प्रमाणात गोची केली असंच म्हणावं लागेल. नमस्कार.